एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडलेली आहे। वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उल्पे यांना 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत होते। हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर उल्पे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले। अंत्यविधीची तयारी सुरू झाली। दुसरीकडे त्यांचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला जात होता। याच वेळी रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली। त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले। उपचार झाले आणि पांडुरंग तात्या स्वतःच्या पायांनी घरी पोहोचले। ज्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणला जात होता तीच व्यक्ती स्वतःच्या पायाने चालत घरी पोहोचले। या चमत्काराची सध्या संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे। दुसरीकडे ही सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचं अनेक त्यांचे नातेवाईक सांगत आहेत। आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरले आहेत, पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवनदान मिळाल्याची घटना समोर आलेली आहे। या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं, परंतु जेव्हा यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात होते तेव्हा रुग्णवाहिका खड्ड्यात जोरात आदळली आणि ते पुन्हा जिवंत झाले।